नंदुरबारमधील आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड होते। कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये वसतिगृह थाटलेलं आहे। 10 आणि 12 वर्षांपासून ही मुलं कोंबड्यांच्या शेडमध्ये राहत आहेत। आदिवासी विकास विभागाचा कारभार आणि हा कारभार समोर आल्यानंतर आता यावर प्रश्न विचारले जात आहेत। वसतिगृहासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याचं आदिवासी विकास विभागानं थातुरमातुर उत्तर दिलंय। 500 विद्यार्थ्यांसाठी पुरेल एवढी दुसरी इमारत मिळत नसल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। पलंग आणि गाद्या यांची दुरवस्था आहे आणि कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये हे वसतिगृह आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांची हेळसांड होते। पलंग आणि गाद्यांची काय अवस्था आहे ती सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। ज्या ठिकाणी आदिवासी मुलांचं वसतिगृह आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म होता आणि त्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू आल्यानंतर त्यांनी संबंधितांनी जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमचे आमदार श्री दादा नाईक यांचा तो पोल्ट्री फार्म होता आणि त्याच्यात बर्ड फ्लू मध्ये तिथं त्या पोल्ट्री बंद झाला आणि त्या ठिकाणी कोंबड्या मेल्या आणि आता त्या खोराड्यामध्ये मुलांना कोंबता येते। तर अशी ही दयनीय अवस्था ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेली आहे। सदर वसतिगृह भाडेतत्वावरील इमारत आहे आणि संबंधित घरमालकाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत। वसतिगृहाची दुरुस्ती करण्याविषयी त्यांना वारंवार गृहपाल स्तरावरून आणि प्रकल्प स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच आम्ही पर्यायी जागा देखील शोधत आहोत। सदर वसतिगृह 500 विद्यार्थी क्षमतेचं असल्यामुळे एवढी मोठी जागा नवापूरमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रयत्न करून देखील मिळत नसल्यामुळे आम्ही स्वतःच्या जागेसाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करत आहोत।